स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, सावधान. जर तुमची रास मीन असेल तर काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पहा, कारण या शनिवारी तुमच्या घरात जे घडणार आहे त्याची कल्पना खुद्द काळदेवानेही केली नसेल. मीन राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही समुद्रासारखे शांत राहून खूप अपमान सोसलेत, खूप रडलाय, पण आता तुमचे अश्रू पुसण्याची साक्षात खाटूश्याम बाबा निळ्या घोड्यावर स्वार होऊन तुमच्या उंबरठ्यावर येणार आहेत. मीन राशीच्या जातकांनो, हा चमत्कार तुमच्या आयुष्यात येण्यापूर्वी या शनिवारी तुमच्या घरात एक असा भयानक वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरून टाकेल. या शनिवारी अशा 3 अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार आहेत ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे श्यामबाबाचा तो गुप्त इशारा, आणि का शनिवार उलटून गेल्यावर तुमच्या आयुष्यात एक असा मोठा धक्का बसणार आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल? जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका. मीन राशीच्या जातकांनो, शनिवारी पहाटे 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा संपूर्ण चराचर सृष्टी शांत असते, तेव्हा तुमच्यासोबत पहिली चमत्कारी आणि थरारक घटना घडणार असेल. तुमचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती असल्यामुळे तुमचे मन सात्विक असते, पण या शनिवारी पहाटे तुम्हाला एक अशी अनामिक दैवी ऊर्जा जाणवेल जी तुम्ही तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल. जर या वेळेत तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या बंद खोलीत असूनही तुम्हाला ताज्या गुलाबाचा किंवा ओल्या मातीचा पवित्र सुगंध दरवळू लागला, तर सावध व्हा, कारण हा साक्षात खाटू नरेश तुमच्या घरात पहिले पाऊल ठेवत असल्याचा ठोस पुरावा असेल. मीन राशीच्या जातकांनो, हा अनुभव घेताना कदाचित तुमच्या अंगावर शहारे येतील, हातपाय थरथरू लागतील, पण घाबरून जाऊ नका. हा थरकाप भीतीचा नसून साक्षात ईश्वराची प्रचंड ऊर्जा तुम्हाला तुमच्या मनाला स्पर्श करत असल्याचा संकेत आहे. ज्या खाटूश्याम बाबांना आपण हरे का सहारा म्हणतो, ते तुमच्या कष्टाची जुनी पाने कायमची मिटवून यशाचा एक नवा अध्याय लिहिणार आहेत. ज्या क्षणी तुम्हाला हा सुगंध येईल, तेव्हा समजून जा की तुमची हाक थेट राजस्थानच्या खाटू नगरीपर्यंत पोहोचली आहे आणि तुमच्या भाग्योदयाची वेळ आली आहे. मीन राशीच्या जातकांनो, शनिवारची ती काळ रात्र उलटल्यानंतर जेव्हा रविवारचा सूर्य उगवेल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यातील सत्व परीक्षेचा खरा काळ सुरू होईल. शनिवारी तुम्ही केलेल्या प्रार्थनेनंतर पुढच्या कोणत्याही एका दिवशी दुपारी ठीक 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी आणि धक्कादायक घटना घडेल. ही ती वेळ असेल जेव्हा राजस्थानच्या खाटू नगरीत बाबांची विशेष महाआरती सुरू असेल. अचानक तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या उंबरठ्यावर एखादी अशी व्यक्ती येईल जिची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. मीन राशीच्या जातकांनो, तो एखादा अनोळखी गरजू किंवा वृद्ध भिक्षुक असू शकतो जो तुम्हाला मदतीची याचना करेल. लक्षात ठेवा, त्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने स्वतः बाबा तुमची श्रद्धा आणि दानत तपासण्यासाठी आलेले असतील. जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली किंवा त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले, तर तुम्ही श्रीमंतीची सुवर्ण संधी गमावून बसाल. पण जर तुम्ही मदत केली, तर त्या क्षणी तुम्हाला अंगावर काटा आणणारा अनुभव येईल. कदाचित तुम्हाला घरात अचानक एक मोरपंख सापडेल किंवा एखादे जुने नाणे जमिनीवर पडलेले दिसेल. मीन राशीच्या जातकांनो, शनिवारची ती गूढ रात्र सरल्यानंतर येणाऱ्या आठवड्यात अचानक एक असा दिवस उजाडेल जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीवर जीवापाड प्रेम करता, पण याच भावनेचा फायदा घेऊन एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मोठा विश्वासघात किंवा धक्का देण्याची शक्यता आहे. हा धक्का इतका जबरदस्त असेल की तुम्हाला वाटेल शनिवारची ती प्रार्थना व्यर्थ गेली की काय. तुमचा एखादा महत्त्वाचा व्यवहार फिरेल किंवा ज्याच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला होता, ती व्यक्ती पाठ फिरवेल. मीन राशीच्या जातकांनो, हा जीवघेणा धक्का प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी असेल. जेव्हा जुनी आणि खिळखिळी झालेली नाती तुटतात, तेव्हा साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या आयुष्यात नवीन आणि खंबीर लोकांचे आगमन घडवून आणते. शनिवार उलटून गेल्यानंतर त्या संध्याकाळी जर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर अचानक
काही अक्षता, तांदूळ किंवा निळसर रंगाची एखादी वस्तू दिसली, तर समजा तुमच्या घराबाहेर त्या अदृश्य दैवी शक्तीचा प्रहारा सुरू झाला आहे. हा धक्का तुम्हाला रडवेल, रडवेल नक्की, पण हेच ते वादळ आहे, जे तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य मुळापासून उपटून फेकण्यासाठी आलं आहे. मीन राशीच्या जातकांनो, शनिवारची ती अनामिक रात्र उलटल्यानंतर येणाऱ्या काही दिवसात जेव्हा रात्री 9 ते 12 चा प्रहार असेल, तेव्हा तुमच्या अस्तूत साक्षात महालक्ष्मी आणि एका प्रचंड दैवी ऊर्जेचे आगमन होईल. जर रात्रीच्या वेळी अचानक तुमच्या देवघरातील शांत असलेला दिवा स्वतःहून तेजस्वी झाला किंवा घरातून अचानक चंदनाचा सुगंध दरवळू लागला, तर सावध व्हा. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या अनेक जन्माच्या दारिद्र्याचा अंत झाला असून साक्षात खाटू नरेश तुमच्या घरात उपस्थित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा असेल. मीन राशीच्या जातकांनो, या रात्री तुम्हाला विज्ञानाच्या पलीकडचा अनुभव येईल. कदाचित तुम्हाला घराच्या छतावर कुणाच्या तरी चालण्याचा स्पष्ट आवाज येईल किंवा अंगावर इतके शहारे येतील की तुमचे शरीर थरथरेल. जर याच वेळी तुमच्या घरातील लहान बाळ शांत झोपेत अचानक हवेत बसून हसू लागलं, तर समजून जा, साक्षात बाबा तुमच्या उंबरठ्यावर उभे राहून तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहेत. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता जळून भस्म झाला आहे, याची ही सर्वात मोठी ग्वाही आहे. मीन राशीच्या जातकांनो, शनिवारची ती गूढ रात्र सरल्यानंतर आणि हे सर्व थरारक संकेत अनुभवल्यानंतर आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याची, जे तुमचे नशीब पालटून टाकेल. नीट ऐका, पुढील 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा असा एक मार्ग सापडणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त कृती करायची आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर पिवळ्या शाईच्या पेनने जय श्री श्याम असे 11 वेळा लिहा. मीन राशीच्या जातकांनो, मीन राशीचा शुभ रंग पिवळा असल्यामुळे ही कृती तुमच्या जीवनात स्थिरता आणि अफाट धनदौलत घेऊन येईल. हा कागद अत्यंत श्रद्धेने तुमच्या उशीखाली ठेवा आणि कुणालाही न सांगता झोपीचा उपाय केल्यानंतर येणारे 11 दिवस तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नसतील. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि पैशाचे नवे मार्ग उघडतील. जर पुढील 3 दिवसात तुम्हाला अचानक एखादे पांढरे फूल किंवा आनंदाची बातमी मिळाली, तर समजून जा की बाबांनी तुमची सेवा स्वीकारली आहे. आता भीती सोडा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री श्याम लिहायला विसरू नका.